जय श्री श्री राधा गोविंद जी की जय। श्री श्री राधा माधव जी की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी। जय गिरिवरधारी। जय यशोदा नंदना जय ब्रज जनरञ्जना। जय यमुना तीरावन चारी। जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे राम 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 हरे हरे। जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय जगन्नाथ जय बलदेवा जय सुभद्रामयी जय सुदर्शन जय गौरानिताय जय गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद। जय जय गुरुदेव 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 गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके
भक्तिर्भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजीज माताजीज, आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे। कुणाच्या लक्षात आहे प्रभुजीज माताजीज मागच्या वेळेस आपण कोणत्या मुद्द्यावर चर्चा केलेली? हरे कृष्ण। हरे कृष्ण प्रभुजी। यस माताजी, अलका माता। दंडवत प्रणाम प्रभुजी। दंडो माताजी। मागच्या वेळेला आपण श्रीकृष्ण द्वारकेमध्ये आले, त्याचं चाललं होतं वर्णन। हम्म, आणि भगवान श्रीकृष्णासमोर काही नागरिक आले, त्यांनी त्यांच्या सोबत आलेल्या चीजवस्तू दिल्या, भगवंतांना अर्पण केल्या। तर प्रत्यक्ष भगवान स्वतः आत्मतृप्त आहेत, स्वयंपूर्ण आहे, त्यांना ह्या कुठल्याही गोष्टींची खरं तर गरज नाहीये, पण तरीही भक्त लोक देतात म्हणून ते स्वीकारतात। आणि म्हणजे कसं एखाद्या लहान मुलांनी आपल्या वडिलांचं कसं स्वागत करावं तसं स्वागत केलं असं म्हटलेलं आहे त्यांनी। हा आणि त्यांनी पुन्हा तुम्ही असं पण सांगितलं की देवी देवतांचं पूजन करण्यापेक्षा आपण सगळं आहे ते भगवंतच सर्वात श्रेष्ठ आहे, त्यामुळे त्यांचंच आपण पूजन केलं पाहिजे, त्यांनाच आपण श्रेष्ठ मानलं पाहिजे असं, कारण आणि ते परम अधिपती आहे, परम ब्रह्म आहे असं। हा आणि देवी देवतांचा व्यवस्थित आदर करणं आवश्यक आहे, की हो फक्त आपल्या कोणत्याही गरजांसाठी आपण नेहमी भगवंतांवर अवलंबून राहणं कधीही चांगलं। कारण देवी देवतांकडून घेतलेले जे जे काही फळ, जे काही वरदान वगैरे असतात ते आपल्याला कर्मबंधनांमध्ये बद्ध करतात। परंतु भगवंतांकडून कोणती गोष्ट प्राप्त होताना आपण उदाहरण दिलेलं एका दुकानदाराचं आणि वडिलांचं, की ज्यावेळेस एखादा मुलगा काही चुकीची गोष्ट एखाद्या दुकानदाराला मागतो, जर तो प्रौढ असेल, 18 वर्षांच्या वर असेल आणि पैसे देत असेल तर त्या दुकानदाराला देणं भाग आहे। परंतु त्याच्या वडिलांसाठी ते भाग नाहीये। वडील एक गाला देऊ शकतात मुलाच्या, जर त्याने चुकीची गोष्ट मागितली तर, जी की त्याच्यासाठी चांगली नाहीये, त्याच्या आरोग्यासाठी चांगली नाहीये। त्याच प्रकारे भगवंत कधीही कोणतीही गोष्ट देताना भक्ताला अगोदर बघतात की त्या भक्ताच्या भक्तीवर काही विपरीत परिणाम होऊ नये, आणि त्या भक्ताचं हृदय शुद्धीकरण करून नंतर त्या भक्ताच्या ज्या काही इच्छा आकांक्षा किंवा गरजा असतील त्या भगवंत पूर्ण करतील, त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे। आणि आपण उदाहरण पाहिलेलं मागच्या वेळेस त्याच्या अगोदरच्या चर्चेमध्ये ध्रुव महाराजांचं, की कशा प्रकारे ध्रुव महाराजांची जी भौतिक इच्छा होती ती तुमच्या आमच्यापेक्षा कोणत्याही भौतिक जगातल्या व्यक्तीपेक्षा खूप मोठी अशी भौतिक आकांक्षा होती त्यांची। त्यांना स्वतःच्या वडील, आजोबा आणि पंजोबांपेक्षा मोठं हे श्रेष्ठ राज्य प्राप्त करायचं होतं। तर त्यांचे वडील उत्तानपाद, आजोबा सार्वभौम मनू आणि पंजोबा ब्रह्माजी यांच्यापेक्षा श्रेष्ठ स्तर प्राप्त करायचा होता। आणि भगवंतांनी ती इच्छा पूर्ण केली ध्रुव महाराजांचं हृदय शुद्धीकरण केल्यानंतर। आणि आपण मागच्या वेळेस अजून एक मुद्दा पाहिला, की ह्या भौतिक जगतामध्ये कशा प्रकारे माया जी शक्ती आहे भगवंतांची, आपण एक श्लोक पाहिला चैतन्य चरितामृत मधून। कुणाच्या लक्षात आहे श्लोक? जरी लक्षात नसेल पण अर्थ लक्षात आहे त्याचा प्रभुजीज माताजीज? माया कशा प्रकारे काम करते?
त्याने आपण चैतन्य चरितामृत भगवंतांच्या हा, अंजली आपण माताजी. भगवंतांच्या भक्तीपासून जर दूर झालो तर ती झडप घालते अक्षरशः आपल्यावरती. हा, आपण भगवंतांपासून जपाटी जे असं काहीतरी शब्द होता त्याच्यात, आठवतं? हा, कृष्ण भूलिया जीव भोग वामच्या, कृष्ण भूलिया जीव भोग वामच्या करे, झपटिया माया तरे, झपटिया धरे. हो हो. की कृष्णापासून विमुख होऊन ज्यावेळेस कोणताही जीव हा भौतिक जगतामध्ये भोगवांछा करण्याचा प्रयत्न करतो, भगवंतांपासून स्वतंत्रपणे आनंद उपभोगण्याचा, भगवंतांची मायाशक्ती लगेच त्याला पकडते. आणि मायाशक्ती कशा प्रकारे ऍक्ट करते, की अगोदर कोणत्याही भौतिक भोगाच्या वस्तूकडे आकर्षित करते, आणि ज्यावेळेस तो व्यक्ती जस्ट भोग करायला जाईल त्यावेळेस त्याला मायेचे दांडू मिळतात, आपण पाहिलेलं. तर अशा प्रकारे, आणि आपण शेवटी उदाहरण दिलेलं पोलिसांचं, की पोलीस हे जे कायद्याचं पालन करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी चांगले आहेत, की कायद्याचं रक्षण करणारे आहेत, कायदा सुव्यवस्था ठेवणारे आहेत. परंतु जे कायद्याचं ब्रेक करणारे, लॉ ब्रेकिंग जे लोक आहेत, चोर लुच्चे लोक वगैरे, त्यांच्यासाठी पोलीस हे भीतीदायक आहेत. कारण त्यांना, लोकांना माहिती आहे की आपण कायद्याचं उल्लंघन करत आहोत, आणि त्यामुळे त्यांना पोलिसांकडून भीतीचं कारण आहे. त्याचप्रमाणे भगवंतांच्या नियमांचं जर आपण पालन करत आहोत शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, तर आपल्याला मायाशक्ती पासून धोका नाहीये, काळजी घेतली आपण विशेषतः तर. आणि भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात, दैवी ही एष गुणमयी मम माया दुरत्यया, माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. की ही जी मायाशक्ती आहे, जे व्यक्ती भगवंतांना भक्तिभावामध्ये शरण जातील त्यांच्या मायाशक्तीपासून भगवंत स्वतः रक्षण करतील, त्यांना घाबरायचं कारण नाहीये. आणि मायाशक्तीचं हे जे सेवा आहे ती खूप विशेष सेवा आहे. भौतिक जगामध्ये जे स्वतंत्र उपभोग करणारे जे जीव आहेत त्यांना इथे बंधनात ठेवणे. कशामुळे बंधनात ठेवणं? असं नाही की भगवंतांना ते आवडत आहे किंवा मायाशक्तीला ते आवडत आहे, परंतु असे जर व्यक्ती ज्यांना की स्वतंत्र भौतिक उपभोगाची इच्छा आहे, ते जर आध्यात्मिक जगतामध्ये गेले, तर भगवंतांसाठी आणि तिथल्या शुद्ध भक्तांसाठी केवळ आणि केवळ डिस्टर्बन्स, म्हणजे डिस्टर्बन्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, केवळ आणि केवळ तिथे त्यांच्यासाठी व्यत्यय. व्यत्यय व्यत्यय. हम्म परत व्यत्यय. सांगा. व्यत्यय व्यत्यय. व्यत्यय, हा, केवळ केवळ तिथलं व्यत्यय आणण्याचं त्रासाचं कारण ठरतील. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी योग्य ठिकाण अशा भौतिक उपभोग करणाऱ्या व्यक्तींसाठी भौतिक जगत बनवलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपली मानसिकता भगवंतांपासून अलग होऊन, विमुख होऊन उपभोग करण्याची मानसिकता ज्यावेळेस आपली दुरुस्त होईल, त्यावेळेसच आपल्याला मायाशक्ती भगवत धामात जाण्यासाठी आपल्याला अलाव करते, परवानगी देते. तर आपण, कुणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्णा प्रभूजीच माताजीच. मागच्या वेळेस जी आपण चर्चा केली किंवा जे रिवाइज केलं आपण आता, ठीक आहे. आपण श्लोक क्रमांक 8 पासून सुरुवात करूया. अहो सनाथा भवता स्म यद्वयम्, अहो अहो सनाथा सनाथा भवता स्मद्वयम्, स्वयं. त्रैविष्टपानाम् अपि दूरदर्शनम्, त्रैविष्टपानामपि दूरदर्शनम्, दर्शनम्. प्रेमस्मितस्निग्धनिरीक्षणाननम्, प्रेमस्मितस्निग्धनिरीक्षणाननम्, पश्येम रूपं तव सर्वसौभगम्, पश्येम रूपं तव सर्वसौभगम्. सौभगम्. हरे कृष्ण. कुणाला वाचायचं आहे प्रभूजी माताजी? हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू? हरे, हा, किरण जाधव प्रभू. हरे कृष्ण. अनुवाद. हे प्रभू, तुमच्या उपस्थितीने आज आम्ही पुन्हा तुमच्या संरक्षणाखाली सनाथ झालो. तुमची भेट स्वर्गात राहणाऱ्या देवतांना देखील अतिशय दुर्लभ असते. आता आम्हाला तुमच्या प्रेमळ कटाक्षपूर्ण सुहास्य वदनाने आणि आपल्या सर्व मंगलमय दिव्य रूपाचे दर्शन शक्य आहे.
तात्पर्य श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद द्वारा भगवंतांचे शाश्वत स्वयंरूप पाहणे केवळ शुद्ध भक्तांनाच शक्य होते. भगवंत निराकार नाही, ते परमनिरपेक्ष शाश्वत व्यक्ती आहेत. प्रेममय भक्तीने त्यांचे प्रत्यक्ष समोरासमोर दर्शन घेता येते. ही संधी स्वर्गातील देवदेवतांना सुद्धा अशक्यच असते. जेव्हा ब्रह्मदेव आणि इतर देवी देवतांना भगवान विष्णूंशी भगवान तेच एक स्वयंस्वरूप काही विचारविनिमय करायचा असतो, तेव्हा द्वीपातील ज्या क्षीरसागरात भगवान श्री विष्णू निद्रिस्त असतात, त्या सागराच्या एका तटावर प्रतीक्षा करीत त्यांना थांबावे लागते. हा क्षीरसागर आहे आणि हे श्वेतद्वीप म्हणजे वैकुंठ लोकांचीच ब्रह्मांडातील प्रतिकृती आहे. ब्रह्मदेव किंवा इंद्रादी अन्य देवता यांना या श्वेतद्वीपात प्रवेश नाही, परंतु क्षीरसागराच्या तटावर उभे राहून आपला आश्रय असणाऱ्या क्षीरोदकशाही विष्णू यांना ते आपले निवेदन स्तुतीद्वारे कळवू शकतात. त्यामुळे त्यांना भगवंतांचे दर्शन क्वचितच घडते. तथापि द्वारकेचे नागरिक मात्र भगवत कृपेने दृष्टी भिडवून त्यांचे दर्शन घेऊ शकत होते. त्यांच्या शुद्ध भक्तिभावामध्ये सकाम कर्म आणि मानसिक तर्कामुळे स्थान नव्हते. हीच जीवमात्रांची स्वाभाविक स्थिती होय आणि आपल्या एकनिष्ठ सेवेने ती आपली अधिकाराची नैसर्गिक अवस्था पुन्हा प्राप्त करून घेता येते. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे. तर या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे 2 प्रकारचे भगवंतांना करावयाच्या भक्तीचे मार्ग. एक आहे सकाम कर्म आणि दुसरं आहे शुद्ध भक्ती. तर दोन्हीमध्ये काय फरक आहे? सकाम कर्म ज्या प्रकारे शब्द दर्शवतो की आपल्या स्वतःच्या भौतिक इच्छा सोबत ठेवून त्या भौतिक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करून भगवंतांची भक्ती करणे. आणि या कॅटेगरी या कक्षेमध्ये मोडतात देवी देवता बहुतांश. तर देवी देवता हे निश्चितच महान व्यक्तीत आहेत, कारण त्यांना या भौतिक जगाचं जे डे टू डे अफेअर्स, जे डे टू डे चालवणं जे म्हणतो आपण भौतिक जगत, त्यांची जिम्मेदारी त्यांच्याकडे आहे. परंतु हे देवी देवता यांच्यापेक्षा ही श्रेष्ठ समजले जातात, जे की भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत. काय फरक आहे की भगवंतांचे शुद्ध भक्त यांना भगवंतांकडून कोणत्याही गोष्टीची कधीही इच्छा आकांक्षा भौतिक प्राप्तीसाठी कधीही ते ठेवत नाहीत. त्यांची एकच इच्छा असते, कशा प्रकारे आपण भगवंतांची सेवा करावी आणि कशा प्रकारे भगवंतांना आपल्याला प्रसन्न करता यावं. परंतु जे सकाम भक्त असतात त्यांची इच्छा असते की मी भक्ती करेल, पण त्या भक्तीसोबतच मला हे माझी भौतिक इच्छा पण आकांक्षा पण पूर्णता याची पाहिजे. तर इंद्र, चंद्र, वरुण, वायू आणि बाकीचे सर्व देवी देवता बहुतांश सर्व म्हणजे काही काही अपवाद आहेत, जसं की ब्रह्माजी आपले जे आहेत ते शुद्ध भक्त आहेत भगवंतांचे, आपलं खूप चांगलं नशीब आहे. त्याचप्रमाणे भगवान शंकर शिवजी हे पण भगवंतांचे वैष्णवानाम यथा शंभू, सर्वश्रेष्ठ वैष्णवांमध्ये त्यांची गणना होती आणि ते पण भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत. परंतु बाकीचे जे देवी देवता आहेत इंद्र, चंद्र, वरुण, वायू आणि बाकीचे 33 कोटी जे आपण देवी देवता म्हणतो, त्यांचं मुख्यतः सकाम कर्म या कक्षेमध्ये त्यांची गणना होते. तर अशा सकाम भक्तांसाठी आणि केवळ देवी देवताच नाही तर भौतिक जगातले पण आपण 99% जे भक्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत ते केवळ आणि केवळ सकाम भक्त आहेत. आणि त्यामुळेच भगवंत कृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की हजारो लाखो मनुष्यानां सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यतताम अपि सिद्धानां कश्चिन माम वेति तत्वतः. की अशा हजारो लोकांमधून जे की भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करत आहेत, कोणी एक
भगवंतांना हजारो सामान्य लोकांपासून कोणी एक भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतो आणि अशा हजारो भगवंतांना जाणणारे प्रयत्न करणाऱ्यांपासून कोणी एक शुद्ध भक्त असतो जो की भगवंतांना पूर्णतः तत्वतः जाणतो. तर सांगण्याचा हेतू हा की शुद्ध भक्तीचा स्तर हा देवी देवतांच्या स्तरापेक्षाही कितीतरी श्रेष्ठ आहे. आणि हे दर्शवण्यासाठी भागवतामध्ये श्रील प्रभुपाद उदाहरण देतात की आपण बघतो भगवंतांचं जे ऑडियन्स, भगवंतांचं जी उपस्थिती आहे ती भगवंतांच्या शुद्ध भक्तांसाठी नेहमी 24 तास प्रत्येक क्षणी भगवंत उपलब्ध राहतात आपल्या शुद्ध भक्तांसाठी. परंतु जे सकाम भक्त असतात जसे वेगवेगळे देवी देवता वगैरे त्यांच्यासाठी जर भगवंतांना कोणती गोष्ट त्यांना पोहोचवायची असेल, कोणता निरोप पोहोचवायचा असेल किंवा भगवंतांकडून कोणतं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपण शास्त्रामध्ये पाहतो सर्वात अगोदर देवी देवता जातात ब्रह्माजींकडे आणि ब्रह्माजी देवी देवतांना घेऊन श्वेतद्वीपाच्या श्वेतद्वीप म्हणजे दुधाचा सागर त्याच्यामध्ये जे क्षीरोदक्षय विष्णू ज्यांना परमात्मा रूपात पण आपण जाणतो ते स्थित आहेत. त्या श्वेतद्वीपाच्या काठावर जाऊन ब्रह्माजी प्रार्थना करतात आणि भगवंत त्यांना हृदयामध्ये मार्गदर्शन करतात काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. सांगण्याचा अर्थ असा की एका शुद्ध भक्तांना भगवंतांचा उपस्थिती ही नियमित उपलब्ध राहते आणि सकाम भक्तांना इन्क्लुडिंग देवी देवता त्यांना पण भगवंतांचा संदेश प्राप्त करण्यासाठी भगवंतांसोबत आदान प्रदान करण्यासाठी हे एक प्रोसेस एक व्यवस्था ठरवून दिलेली आहे. तर अशा प्रकारे मानस मनुष्य जन्माचं जे सर्व श्रेष्ठ अवस्था आहे शास्त्रात सांगितलेली आहे ती भगवंतांच्या शुद्ध भक्तीच्या स्तराला प्राप्त करणे. हळूहळू जर आपण भगवंतांच्या भक्तीमध्ये राहिलो तर आपले जे भौतिक इच्छा आकांक्षा ज्या आहेत उपभोगाच्या म्हणा बाकीच्या म्हणा त्या हळूहळू शुद्ध होतील जर आपण भक्तीच्या मार्गामध्ये व्यवस्थितपणे गुंतून राहिलो आणि शुद्ध भक्तांच्या संगतीने शुद्ध भक्तांच्या शिकवणीने त्यांच्या मदतीने आपण पण शुद्ध भक्तीला प्राप्त करू शकतो. सगळ्यांना क्लिअर आहे प्रभूजीच माताजी की या भौतिक जगामध्ये कशा प्रकारे 99.99% जे जीव आहेत ते सकाम म्हणजे भौतिक इच्छा आकांक्षा घेऊनच इथे जन्मलेले आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या देवी देवतांचा पण समावेश आहे आणि एक अशुद्ध भक्ताचा स्तर अशा सकाम भक्तांपेक्षा कशा प्रकारे श्रेष्ठ आहे आणि भगवंत त्यांच्यासाठी कशा प्रकारे नियमितरित्या उपस्थित राहतात. आणि भागवतामध्ये अशा भगवंतांच्या शुद्ध भक्तांचं त्यांच्या नित्य सहयोगींचं उदाहरण दिलेलं आहे द्वारकावासियांचं आणि त्यामुळे द्वारकावासी हे भगवंतांना परत आपल्या मध्ये रोज भगवंतांना आपल्यामध्ये प्राप्त करून हे संतुष्ट झालेले आहेत आणि ते म्हणत आहेत की आम्ही आता सनात झालो. म्हणजे भगवंत ज्यावेळेस द्वारकेपासून दूर होते त्यावेळेस द्वारकावासी हे सैर भैर झाले होते की नियमितपणे पाहणाऱ्या ऐकणाऱ्या बोलणाऱ्या भगवंतांची त्यांच्यामध्ये उपस्थिती नसल्यामुळे. सगळ्यांना क्लिअर आहे प्रभूजीच माताजीच कुणाचा काही प्रश्न आहे? हरे सकाम कृष्ण भक्त. प्रभूजी. हरे कृष्ण. येस प्रभूजी. हा, आपण आता चर्चा केल्याप्रमाणे शुद्ध भक्तांमध्ये देवतांमध्ये ब्रह्मा आणि शंकर शिवजय. हे आहेत. हो त्याचप्रमाणे मग देवींमध्ये लक्ष्मी किंवा दुर्गादेवी या सुद्धा शुद्ध भक्त आहेत की तर सकाम शिवजी असं? कारण हा हा पार्वती माता किंवा दुर्गा देवी ह्या शिवजींच्या अर्धांगिनी असल्यामुळे त्या पण भगवंतांच्या शुद्ध भक्त आहेत आणि त्यांना एक विशेष प्रकारची सेवा या भौतिक जगतामध्ये दिलेली आहे. भगवंतांची माया शक्ती म्हणजे दुर्गा शक्तीच स्वरूप आहे. या भौतिक जगातल्या बद्ध जीवांना भौतिक जगामध्ये ठेवणे जोपर्यंत त्यांचं शुद्धीकरण होत नाही हे दुर्गा देवीच काम कार्य आहे. तर दुर्गा या शब्दाचा अर्थ असा की दुर्ग म्हणजे काय प्रभूजी? दुर्ग म्हणजे काय? गड गड गड. किल्ले. गड किल्ला. तर दुर्ग त्याचं रक्षण करणारी दुर्गा. त्याचप्रमाणे या भौतिक जगतामध्ये जे बद्ध जीव आहेत त्यांना
शुद्धीकरण करण्यासाठी भौतिक जगतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अवस्था निर्माण करण्याचं कार्य हे माया शक्तीचं किंवा दुर्गा मातेचं आहे. तर त्या पण निश्चितच शुद्ध भक्त भगवंतांच्या भक्त. आहेत. आणि लक्ष्मी देवींबद्दल, लक्ष्मी देवी तर या साक्षात भगवंतांच्या अर्धांगिनी आहेत आणि त्या नियमितपणे भगवंतांसोबत वैकुंठ लोकामध्ये स्थित आहेत. तर त्या पण भगवंतांच्या नित्य दासी आणि नित्य शुद्ध भक्त आहेत. ओके. हरे हरे कृष्ण हरे कृष्ण. परंतु एक महत्वाची गोष्ट ही की हे आता जे देवी देवतांबद्दल आपण शिकलो ते समजल्यानंतर त्याचा चुकीचा वापर नाही करायला पाहिजे, की देवी देवतांची निंदा वगैरे नाही करायला पाहिजे. ते निश्चितच महान जीव आहेत. म्हणूनच भगवंतांनी त्यांना एवढी महत्वाची जिम्मेदारी दिलेली आहे की ते भौतिक जगत चालवण्याची. आणि आपण स्वतः शुद्ध भक्त नाहीये तर आपण दुसऱ्यांना कसं काय क्रिटिसाइज करू शकतो? नाही करू शकत. आपण स्वतःचं हृदय शुद्धीकरण करण्यावर आपलं जे लक्ष आहे ते केंद्रित केलं पाहिजे, ना की कुणाला दुसऱ्यांना खाली दाखवण्याबद्दल. क्लिअर आहे प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. जर देवी देवतांचा आपण अनादर केला तर आपलं निश्चित भक्तीमध्ये अधपतन झाल्याशिवाय राहणार नाही. तर मोठ्या मुश्किलीने आपण कितीतरी जन्मांनंतर भगवंतांची भक्ती शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यामुळे आपण त्यांचा आदर सत्कार केला पाहिजे, परंतु भौतिक कामनांसाठी आपण त्यांच्याकडे नाही जायला पाहिजे. नाहीतर आपलं भौतिक कर्मबंधनामध्ये आपण पुन्हा पुन्हा अडकले जाऊ. हरे कृष्ण. कुणाचा अजून काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज? पुढे जायचं आपण. गणेश कुलकर्णी प्रभूजी, अन्वया माताजी आणि बाकीचे भक्त. नाही, पुढे जाऊ. ठीक. श्लोक क्रमांक 9. यर्ह्यम्बुजाक्षा भगवान यर्हि भो भवान् अंबुजाक्ष अपससार भो भवान कुरुन्मधुन्वात सुहृद्दृक्षया कुरुन्मधुन्वात सुहृदृक्षया तत्रानो भवे तत्रानुकोटी प्रतिमक्षः भवेत् रविं विनाक्ष्णोरिव नस्तवाच्युता रविं विनाक्ष्णोरिव नस्त्वाच्युत. कुणाला वाचायचं आहे? हरे कृष्ण. मी वाचू हरे प्रभूजी? कृष्ण अजून कोणी प्रभूजी, वाचत असेल तर वाचू द्या, असं काही नाही. अच्छा. मी ठीक वाचू आहे. का आपण प्रभूजी? हा, अंजली माताजी तुम्ही हे वाचा, अलका माताजी तुम्ही पुढचा श्लोक वाचा. ठीक आहे. चालेल चालेल. हरे कृष्ण. येस माता. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. धन्यवाद. हे कमळ नयन, जेव्हा जेव्हा तुम्ही मथुरा, वृंदावन किंवा हस्तिनापूर येथे आपल्या सुहृदांना अथवा आप्तेष्टांना भेटावयास जाता, तेव्हा तुमच्या विरहाने एक एक क्षण सुद्धा कोटी कोटी वर्षांएवढा भासतो. हे अच्युता, त्यावेळी जणू काही सूर्यप्रकाशा अभावी अंधारलेल्या होऊन आमची दृष्टी निरुपयोगी होते. तात्पर्य वाचायचं. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारा. परमेश्वराचे अस्तित्व प्रात्यक्षिकाने ठरविण्यामध्ये आपल्याला आपल्या भौतिक इंद्रियांचा मोठा गर्व वाटतो, परंतु त्यावेळी आपली इंद्रिय अपूर्ण आहेत याचा मात्र आपल्याला विसर पडतो. ती काही विशिष्ट परिस्थितीतच कार्य करू शकतात. उदाहरणार्थ, आपले डोळे जोपर्यंत सूर्यप्रकाश आहे तोपर्यंतच ते काही प्रमाणात उपयोगी पडतात. प्रकाशाअभावी ते निरुपयोगी होतात. येथे परम सत्य, जगाचे मूळ कारण अशा भगवान श्रीकृष्णांना सूर्याची उपमा दिली आहे. भगवंताविना आपले सर्व ज्ञान मिथ्या आहे अथवा आंशिक स्वरूपाचे आहे. सूर्याच्या उलट अंधार आहे, त्याप्रमाणेच श्रीकृष्णांच्या उलट माया आहे. श्रीकृष्णांनी वितरित केलेल्या प्रकाशात भक्ताला प्रत्येक गोष्ट सत्य स्वरूपात दिसू शकते. परमेश्वराच्या कृपाप्रसादाने शुद्ध भक्त कधीही अज्ञानाच्या अंधकारात असत नाही.
यासाठी आपण नेहमी भगवान श्रीकृष्णांच्या दृष्टीसमोर राहण्याची आवश्यकता आहे. त्याच वेळी आपण स्वतःलाही पाहू शकू आणि भगवंतांनाही त्यांच्या विविध शक्तींनिशी पाहू शकू. सूर्यप्रकाशाच्या अभावी असे आपण काही पाहू शकत नाही. तसेच आपण भगवंताच्या वास्तविक उपस्थितीविना काहीही पाहू शकत नाही. अगदी स्वतःलाही पाहू शकत नाही. त्यांच्या अभावी आपले ज्ञान मायेने आवृत्त झालेले असते. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रीला प्रभुपाद की जय. तर या श्लोकामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे आपल्या भौतिक इंद्रिय जे आपल्याला या भौतिक शरीरामध्ये प्राप्त आहेत त्याच्या मर्यादा आहेत. आपण बऱ्याच वेळेला कधी ऐकलं असेल की विशेषतः जे नास्तिक वृत्तीचे लोक असतात ते एक अट ठेवतात की जर भगवंत आहे, जर देव आहे जगामध्ये, तर माझ्या समोर मला दिसला पाहिजे. परंतु श्रीमद भागवत सांगतं, भगवद्गीता सांगते की तुम्ही भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करत आहात आपल्या भौतिक इंद्रियांनी, ज्याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. आणि त्या आपण भौतिक आपल्या इंद्रियांच्या मर्यादा. जसं आपण काही दिवसांपूर्वी चर्चा केलेली की आपली ऐकण्याची ध्वनी लहरींची मर्यादा एक ठरलेली, त्याची फ्रिक्वेन्सी. तर त्या फ्रिक्वेन्सी रेंजच्या वरच्या फ्रिक्वेन्सीच्या ध्वनी लहरी किंवा त्या फ्रिक्वेन्सी रेंजच्या खालच्या फ्रिक्वेन्सीच्या ध्वनी लहरी, ह्या दोन्हीही आपण ऐकू शकत नाही. आपण उदाहरण दिलेलं की ज्या वेळेस पृथ्वीतून एका विशिष्ट प्रकारच्या ध्वनी लहरी येतात, जसं भूकंप होण्या अगोदर किंवा जसं सुनामी येण्याच्या अगोदर, तर प्राणी जे आहेत, कुत्रे असू, मांजरी असू, गाई असू किंवा बाकीचे काही प्राणी, यांना त्या ध्वनी लहरी समजू शकतात. ते त्या ध्वनी लहरी रिसीव्ह करू शकतात. परंतु मनुष्याची तेवढी मर्यादा नाहीये आपल्या इंद्रियांची. त्याचमुळे आपण बघतो की भूकंपाच्या अगोदर जे जे मोकळे जनावर, कुत्रे, मांजरे होते, त्यांच्यापैकी कुणीच गेलं नाही. का? कारण त्यांना भगवंतांच्या कृपेने त्यांच्या इंद्रियांना कळतं की काही ना काहीतरी हा धोका होणार आहे आणि ते सुरक्षित ठिकाणी स्वतःला नेऊ शकतात. जर आपले भौतिक इंद्रिय अशा प्रकारे मर्यादित आहेत, तर याचं अजून एक उदाहरण द्वारकावासी आपल्याला देत आहेत आपल्या दृष्टीचं, की आता आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो, परंतु द्वारकावासी म्हणतात की ही आपली पाहण्याची दृष्टी ही परिपूर्ण नाहीये. का परिपूर्ण नाहीये? की आपल्याला कोणती गोष्ट पाहण्यासाठी प्रकाशाचा आधार आवश्यक आहे. एक तर सूर्यप्रकाशाचा किंवा इलेक्ट्रिसिटी, ऊर्जेच्या प्रकाशाचा. तर रात्री पूर्ण जर अंधकार असेल, कोणताच प्रकाश उपलब्ध नसेल, तर आपले डोळे उघडे असून पण आपण काही पाहू शकत नाही. तर अशा भौतिक इंद्रियांनी ज्याच्या की मर्यादा ठरलेल्या आहेत, आपण भगवंतांना, ज्यांना की अधोक्षज असं म्हटलं गेलेलं आहे याच्यामध्ये, शास्त्रामध्ये, तर अशा अधोक्षज भगवंतांना, अधोक्षज या शब्दाचा अर्थ आहे जे आपल्या भौतिक इंद्रियांच्या पलीकडे आहेत, त्यांना आपण भौतिक इंद्रियांद्वारे जाणू शकत नाही. परंतु भगवंतांना पण जाणण्याचा विधी शास्त्रामध्ये दिलाय, आपल्या इंद्रियांचं शुद्धीकरण करून भगवंतांच्या सेवेमध्ये जोडून. आणि अशा वेळेस श्रीमद भागवतम सांगतं की एक शुद्ध भक्त भगवंतांना प्रत्यक्षात आदान प्रदान करू शकतो. जसं की तुम्ही आणि मी बोलत आहोत, आपण एकमेकांना पाहू शकतो. त्या प्रकारे असा शुद्ध भक्त पण भगवंतांना प्रत्यक्ष रूपामध्ये आदान प्रदान करू शकतात, आपल्या इंद्रियांना शुद्धीकरण केल्यानंतर भगवत भक्तीच्या मार्गाने. आणि महाराष्ट्राच्या पुण्यभूमीमध्ये, सनातन धर्मामध्ये एवढ्या साऱ्या साधू संतांचं उदाहरण, भगवंतांच्या शुद्ध भक्तांचं उदाहरण आपल्या समोर आहे. जसं तुकाराम महाराज उदाहरणार्थ, की अशा प्रकारचे शुद्ध भक्त आपण मागच्या पण श्लोकामध्ये पाहिलं की देवी देवतांच्या स्तरांपेक्षा अशा शुद्ध भक्तांचा स्तर हा श्रेष्ठ आहे. कारण त्यांनी भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये आपलं पूर्ण अस्तित्व जे आहे ते दिव्यत्वाला प्राप्त केलेलं आहे भगवंतांच्या सेवेने. त्याच प्रकारे अशा प्रकारचा शुद्ध भक्त भगवंतांसोबत प्रत्यक्षात आदान प्रदान करू शकतो, त्यांच्या इंद्रिय हे शुद्धीकरण झाल्यामुळे. क्लिअर आहे प्रभूजी, माताजीच, की कशा प्रकारे भगवंतांना. आणि त्याचमुळे हेच एक कारण आहे की
भक्ती मार्गामध्ये विशेषतः आपण जे बाहेरच्या लोकांची जी भगवंतांना जाणण्याची जी उत्सुकता असते की काहीतरी चमत्कार दाखवू शकाल का तुम्ही, तर त्या चमत्कार बिमत्कार मध्ये प्रॉब्लेम हा आहे प्रभूजीज माताजीज, ती एकदा का आपल्याला भगवंतांचं जे अस्तित्व आहे त्या चमत्काराच्या आधारावर जाणण्याची सवय लागली, याचा अर्थ आपण आपल्या भौतिक इंद्रियांच्या मर्यादेमध्ये स्वतःला बंधनात अडकवत आहोत, की त्या लिमिटच्या पुढे भगवंतांचं जे अस्तित्व आहे ते अप्रिशिएट करण्यामध्ये स्वीकारण्यामध्ये आपल्याला अडीअडचणी येतील. त्याच्यामुळे तुम्ही बघा, भागवत मार्गामध्ये शुद्ध भक्त कधीही खूप जास्त चमत्कार वगैरे अशा गोष्टींमध्ये जास्त रुची घेत नाहीत. का? शास्त्र सांगतं की भगवंतांना जाणण्याचा जो मार्ग आहे, श्रीमद भागवत म्हणतं की भगवंतांना आपण आपल्या कानांनी पाहायला पाहिजे. कानांनी पाहायला पाहिजे याचा अर्थ काय होतो प्रभूजीज माताजीज? कानांनी पाहणे म्हणजे श्रवण करणे. श्रवण करणे, भगवंतांबद्दल त्यांचं नाम रूप गुण लीला यांच्याबद्दल ऐकून भगवंतांबद्दल शिकणे हा भगवंतांना जाणण्याचा खरा रिकमेंडेड मार्ग आहे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपण जर आपल्या भौतिक इंद्रियांच्या स्तरावर जर भगवंतांना आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्याला मर्यादा राहतील. जसं की एक छोटं उदाहरण देऊ मग आपण पुढे जाऊ, की जसं की उदाहरणार्थ ध्वनी लहरी कंपन जे आपण म्हणतो, आपण जर आपल्या इंद्रियांनी जर अभ्यास करायचा ठरवलं तर कधीच शक्य होणार नाही. आपल्याला ते शास्त्रांनी विज्ञानानुसार अनुसार बनवलेले जे उपकरण आहेत त्याच्यानेच आपण ध्वनी लहरी ह्या जाणू शकतो. किंवा रेडिओ जसा लावला तर ध्वनी कंपन तो ग्रास्प करतो आणि एका विशिष्ट चॅनलच्या फ्रिक्वेन्सीशी ट्यून करून आपल्याला रेडिओचा कोणता कार्यक्रम ऐकायला मिळतो. तर आपण हे जाणतो की रेडिओ एका विशिष्ट प्रकारच्या फ्रिक्वेन्सीला ट्यून केल्यानंतर त्या ध्वनी लहरी पकडू शकतो. तर हे विज्ञानानुसार आपल्याला माहिती आहे. पण आपण जर ठरवलं की नाही, जर मला त्या डोळ्याने दिसल्या नाही, कानाने जर ऐकू आल्या नाही, तर मी मानणार नाही की त्या ध्वनी लहरी अस्तित्वामध्ये आहेत, तर आपण कधीच जाणू शकणार नाही. त्याचप्रमाणे भगवंतांना पण आपल्याला जर जाणायचं आहे तर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्या मार्गाने जाणावं लागेल. आपण जर भौतिक इंद्रियांच्या स्तरावर जाणण्याचा प्रयत्न केला तर आपण आपल्याला मर्यादा लावून घेऊ. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. अरे मोठा श्लोक आहे. कथं वयं नाथ चिरोषिते त्वयि कथं वयं नाथ चिरोषिते वै प्रसन्न दृष्ट्या अखिलतापशोषणम् प्रसन्न प्रसन्नदृष्ट्या दृष्ट्या अपशोषणम् जीवेम ते सुन्दरहास शोभितम् जीवेमते जीवेन्दे सुन्दरहासशोभितम् हासशोभितम् अपश्यमानावदनं मनोहरम् अपश्यमानवदनं अपश्यमानावदनं मनोहरम् मनोहरम् इति चोदिरिता वाचः इति इति चोदिता चोदिता वाचः वाचः प्रजानां भक्तवत्सलः प्रजानां भक्तवत्सलः भक्तवत्सलः शृण्वानो अनुग्रहं दृष्ट्या शृण्वानो शृण्वानो अनुग्रहं अनुग्रहं दृष्ट्वा दृष्ट्वा वितन्वन् प्राविशत्पुरम् वितन्वन् वितन्वन् प्राविशत्पुरम् पुरम्. हरे कृष्णा. अलका माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. नेहमी दूरदेशीच राहाल तर आम्हाला तुमचे मनोहर मुख पाहता येणार नाही. त्या मुखावरील स्मितहास्य आमच्या सर्व वेदना नाहीसे करते. तुमच्या विना आम्ही कसे जिवंत राहू शकणार? त्यांची ही भाषणे ऐकून सर्व नागरिक व भक्त यांच्याकडे वात्सल्याने पाहणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी त्या सर्वांवर आपल्या दिव्य कृपा कटाक्षांचा अनुग्रह करून त्यांच्या स्वागताचा स्वीकार करीत द्वारका नगरीत प्रवेश केला. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय.
आहे. कोणीही एकदा त्यांच्याकडे आकर्षित झाला की तो त्यांचा विरह सहन करू शकत नाही. असे का असावे? याचे कारण असे की सूर्यकिरण जसे सूर्यबिंबाशी निगडीत आहेत, तसेच आपण सर्वजण भगवंताशी निरंतरचे संबंधित आहोत. सूर्याचे किरण हे सौर शक्तीचे कण असतात, त्यामुळे ते कधी सूर्यापासून विभक्त होऊ शकत नाही. मेघामुळे ते विभक्त झाल्यासारखे भासले तरी ते दृश्य क्षणिक आणि कृत्रिम असते. मेघ गेले की सूर्यकिरण सूर्याच्या उपस्थितीमुळे आपले नैसर्गिक तेज दाखवणे प्रारंभ करतात. त्याचप्रमाणे सर्व जीवमात्रे विभू आत्म्याचे अंश आहेत आणि भ्रमकारी मायाशक्तीच्या कृत्रिम आवरणामुळे भगवंतांपासून विभक्त झालेले आहेत. हे मायेचे आवरण दूर करावे लागते आणि तसे घडते तेव्हा जीव परमेश्वराला समोरासमोर पाहू शकतो आणि तेव्हा त्याची सर्व दुःखे क्षय पावतात. आपल्यापैकी प्रत्येकाला हे जीवनातील ताप की दुःखे यांचा नाश करण्याची इच्छा असते, परंतु दुःख नाशाच्या प्रक्रियेचे ज्ञान नसते. त्याचे मार्गदर्शन येथे दिलेले आहे. ते मार्गदर्शन स्वीकारावे किंवा नाही याचा निर्णय भगवंतांनी आपल्यावर सोपवला आहे. श्रील प्रभुपादजी की जय. ठीक आहे. हरे हरे कृष्ण कृष्ण. प्रभुजी. धन्यवाद माताजी. तर इथे सांगितलं आहे की कशा प्रकारे जीव आपल्या शुद्ध स्थितीमध्ये भगवंतांचा अंश असल्यामुळे भगवंतांपेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट त्याला कधीच पूर्णपणे समाधान, पूर्णपणे आनंद देऊ शकत नाही. तर याचं उदाहरण दिलं जातं शास्त्रामध्ये की एक मासा जो आहे, तर माशाला जर आपण पाण्याच्या बाहेर काढलं आणि तुम्ही खूप छान एकदम सोन्याच्या पेटीमध्ये त्याला ठेवलं आहे किंवा खूप सुंदर महालामध्ये त्याला ठेवलं आहे, आपल्याला काय वाटतं प्रभूजीच माताजीच तो मासा तिथे आनंदी राहू शकेल का? काय होईल त्या माशाचं पाण्याच्या बाहेर नाही काढ नाही नाही राहू नाही शकणार. राहणार. हम्म. तो श्वास घेण्यासाठी तडफड करेल आणि काही वेळानंतर जर त्याला कमी वेळामध्ये मृत्युमुखी पडेल का? कारण माशाचं जे स्वरूप आहे ते आहे पाण्यामध्ये जो मिक्स्ड ऑक्सिजन आहे त्या नुसत्या ऑक्सिजनचा पाण्यातल्या ऑक्सिजनचा वापर करूनच तो श्वासोच्छवास घेऊ शकतो. पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होतो आणि त्याची तडफड सुरू होते. तर शास्त्र सांगतात की एका जीवाचं, मग तो कोणताही जीव असो, शुद्ध भक्त असो किंवा बद्ध जीव असो, आपण भगवंतांचेच अंश आहोत आणि भगवंतांपासून आपण ज्यावेळेस विमुख होतो, या भौतिक जगतामध्ये येतो, तर भौतिक जगतामध्ये आपण काय करत आहोत प्रभूजीच माताजीच, की वेगवेगळ्या गोष्टींनी आपल्या स्वतःला उपभोग करून आनंदी करण्याचा प्रयत्न करत आहोत. मग मनुष्य कधी-कधी खूप सारा बँक बॅलन्स निर्माण करतो. कधी-कधी आपल्या कुटुंबातून भौतिक जगतामध्ये आनंदी होण्याचा प्रयत्न करतो. कधी-कधी भौतिक जगतामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचं भौतिक यश प्राप्त करून वेगवेगळ्या प्रकारची कीर्ती आणि इंद्रियांचा उपभोग करून आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. परंतु शास्त्र सांगतं, की हे सगळ्या प्रकारचे भौतिक आनंद प्राप्त करण्याचे जे प्रयत्न आहेत, ते अंततः आपल्याला कधीच हृदयामध्ये पूर्ण 100% समाधान देऊ शकणार नाहीत. कारण जे आपलं स्वरूपच नाहीये, जसं माशाचं स्वरूपच नाहीये, की तो एका सोन्याच्या पेटीमध्ये किंवा कोणत्याही पाणी सोडून दुसऱ्या प्रकारच्या वातावरणामध्ये कधीही आनंदी राहू शकणार नाही, कधीही जिवंत राहू शकणार नाही. त्याप्रमाणेच भगवंतांपासून विमुख होऊन आपण इंद्राचं जरी स्तर प्राप्त केला, इंद्रपद जरी प्राप्त केलं, तरी आपल्याला पूर्णपणे संतुष्टी कधीच प्राप्त होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर प्रभूजीच, माताजीच आपण ह्या गोष्टीला समजून घेऊ, की या भौतिक जगात आपण करत असलेले प्रयत्न म्हणजे एक मासा पाण्याच्या बाहेर येऊन त्याची चाललेली ही तडफड आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आनंद उपभोग करण्यासाठी आपली तडफड म्हणजे. त्याच्यामुळे याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या भौतिक जिम्मेदाऱ्यांना सोडून द्या. ज्या आपल्याला जिम्मेदाऱ्या प्राप्त झालेल्या आहेत, एक वडील म्हणून, एक पती किंवा पत्नी म्हणून किंवा एक मुलगा किंवा मुलगी म्हणून, एक भाऊ किंवा बहीण म्हणून, त्या जिम्मेदाऱ्या पूर्ण करणं आवश्यक आहे. परंतु त्या जिम्मेदाऱ्या पूर्ण करताना आपला जे भगवंतांशी निरंतर संबंध आहे, त्यांच्या अंशाच्या रूपामध्ये तो संबंध पुन्हा रिवाईव्ह करणे भगवत भक्तीमधून, ते सगळ्यात आवश्यक आहे. नाहीतर काय होईल, की भौतिक जगातलं जे यश आहे, ते खूप
क्षणभंगूर आणि भगवंतांची जी लक्ष्मी जी शक्ती आहे त्याला चंचला म्हटलं जातं. तर असं यश हे आज आहे, उद्या नाही. आणि आपण निरंतर काळापासून इतिहासामध्ये पाहत आहोत की कितीतरी असे महान व्यक्ती होऊन गेले ज्यांनी पूर्ण जग जिंकण्याचा प्रयत्न केला, पण आज कुठे आहेत ते? जिंकू शकले का जग ते? आज जे उपलब्ध आहेत आपल्या समोर, इतिहास बनूनच ते उपलब्ध आहेत की कशा प्रकारे इतके, जसं ग्रीकचा तो सम्राट कोण होता, अलेक्झांडर द ग्रेट, की ज्यांनी, किंवा नेपोलियन बोनापार्ट, फ्रेंच जो सम्राट होता, किंवा ग्रीक सम्राट अलेक्झांडर द ग्रेट, यांनी पूर्ण जग कब्जा करण्याचा, पूर्ण जगावर राज्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण बघतो की अंततः भगवंतांच्या मायाशक्तीने त्यांना पराभूत केलं, इतक्या मोठ्या प्रमाणात यश प्राप्त करून पण. तर शास्त्र सांगतं की खऱ्या प्रकारचं यश कोणतं आहे? खऱ्या प्रकारचं यश आहे की या भौतिक जगतामधलं आपलं जे काही कार्य आहे, आपण भौतिक इच्छेने जे काही कार्य प्राप्त केलेले, जे काही संबंध प्राप्त केलेले, आपल्या कुटुंबाबद्दलच्या जिम्मेदाऱ्या, मुलं-मुलींबद्दलच्या जिम्मेदाऱ्या, समाजाबद्दलच्या जिम्मेदाऱ्या, त्या भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्ण करून आणि भगवंतांची जो आपला नातेसंबंध आहे दृढ, तो पुनर पुनर्प्रस्थापित करून, रिवाईव्ह करून भगवत धामामध्ये जायला मिळणे. या भौतिक जन्माच्या शेवटी तो आपला खरा, भागवत सांगते की ते आपलं खरं यश आहे. यश हे नाहीये की आपण करोडपती बनू, की 100 वर्ष जगू, की 50-100 जणांची आपलं कुटुंब तयार करू. ते यश भागवताच्या अनुसार नाही आहे. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभुजीज, माताजीज? इनफॅक्ट आपण ज्या वेळेस दुसऱ्या स्कंदामध्ये जाऊ, आपल्याला खूप छान छान काही काही गोष्टी अभ्यासायला मिळणार आहेत प्रभुजीज, माताजीज, ज्यामध्ये शुकदेव गोस्वामी सांगतात की कशा प्रकारे या भौतिक जगतामध्ये खूप मोठ्या प्राप्ती प्राप्त करणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाहीये. शुकदेव गोस्वामी सांगतात की काही लोकांना लांब लचक आयुष्य जगण्यामध्ये खूप महानता वाटते, पण ते म्हणतात की असे काही काही वृक्ष पृथ्वीवर उपलब्ध आहेत जे की हजारो वर्ष वय आहे त्यांचं. आज पण तुम्ही पाश्चात्य देशांमध्ये काही काही रेड वूड ट्रीज ज्याला म्हणतो आपण, रेड वूड वृक्ष, किंवा इथे पण बॉटनिकल गार्डन्स मध्ये असे काही काही वृक्ष उपलब्ध आहेत प्रभूजी, माताजी, की जे हजारो वर्ष जुने आहेत. किंवा असे प्राणी आहेत, कासव वगैरे, जे की 100, 150, 200 वर्ष पण जगू शकतात. पण शुकदेव गोस्वामी म्हणतात की इतक्या लांब जगण्याचा, जर त्यामध्ये भगवंतांचं भक्तीचं हे नाहीये, प्राप्ती नाहीये, तर काय उपयोग आहे? असे झाडं पण खूप लांब लांब हजारो वर्ष जगतात, पण त्यांच्या जगण्याचा काही महत्व नाहीये. त्याच्या विरुद्ध आपण असे इतिहासातले महान व्यक्ती बघू, भगवंतांचे शुद्ध भक्त श्री चैतन्य महाप्रभू किती वर्ष या पृथ्वीवर होते प्रभूजीज, माताजीज? येस, 48 years. 48 इयर्स. येस, 48 वर्ष या पृथ्वीवर होते. जीसस क्राइस्ट, येशू ख्रिस्त किती वर्ष होते या पृथ्वीवर? येस प्रभूजीज, माताजीज? कमी काळ, माझ्या जेवढं लक्षात आहे अराउंड 32-40, त्याच्यापेक्षा जास्त नाही, तेवढेच वर्ष. शंकराचार्य किती वर्ष पृथ्वीवर होते? अराउंड 32 वर्ष. पण भागवत सांगतं की अशा हजारो वर्ष जगण्याला अर्थ नाहीये जे भगवंतांच्या पासून विमुख होऊन जगणं आहे. त्याच्या ऐवजी एक क्षण पण आयुष्य खूप महान आहे, जर ते भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये आपण एक क्षण पण घालवू शकत असोल तर. त्याचप्रमाणे भागवताचा दुसरा स्कंद सांगतो की इतके वेगवेगळे बंगले वगैरे जे बांधतो आपण, काय त्याचं यश आहे किंवा काय त्याचं महत्व आहे, ज्या वेळेस निसर्गाने आपल्याला असे पण सानिध्य, अशा पण राहण्याचे ठिकाण दिलेले आहेत, जसं की हिमालयामधल्या गुहा वगैरे, ज्या की थंडीच्या दिवसामध्ये पण वॉर्मथ म्हणजे तिथं ऊब राहते, आणि गरमीच्या दिवसांमध्ये पण तिथे थंडावा राहतो. अशा गोष्टींचा, पाणी पिण्यासाठी कप वगैरे अशांचा काय गरज आहे, जर आपल्याला हाताची ओंजळ दिलेली आहे पाणी पिण्यासाठी, किंवा
वेगवेगळे प्युरिफायर वगैरे म्हणतो आपण, त्याची काय गरज आहे जर शुद्ध पाण्याचे झरे पण उपलब्ध आहेत. तर ऑफकोर्स याचा अर्थ असा नाही की घरदार सोडून आपण हिमालयात जायचं. पण एक गोष्ट समजू शकतो, की या भौतिक जगातलं कोणतंही जे यश आहे, भौतिक यश, त्याच्या मर्यादा आहेत आणि शाश्वत जीवनामध्ये कधी जर आपण विचार केला, शाश्वत काळामध्ये, तर त्या भौतिक यशाचा काडीचाही उपयोग नाहीये. त्याच्याऐवजी शुकदेव गोस्वामी सांगतात दुसऱ्या स्कंदामध्ये, की एक क्षण आयुष्याचा माणसाने असा जगण्याचा प्रयत्न करावा, की किमान आपल्या 30, 40, 50, 60, 100 वर्ष जे काही आयुष्य मिळत आहे, एका क्षणासाठी तरी आपण शुद्ध भक्त होण्यासाठी प्रयत्न करावा आयुष्याच्या शेवटपर्यंत. आणि त्या एका क्षणाचं भगवंतांच्या पूर्ण ज्ञात असण्यामध्ये जगणं हे हजारो लाखो वर्षांच्या जगण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच, माताजीच? हरे कृष्ण. आपण पाहिलं की जीव हा भगवंतांचा कसा नित्य दास आहे आणि भगवंतांपासून विमुख होऊन आपण कोणतंही जरी भौतिक सुख अनुभवलं तरी आपण खऱ्या प्रकारे ते सुख आपल्याला समाधान देऊ शकत नाही. आणि आपण भागवतातले काही दुसऱ्या स्कंदातले उदाहरणं पाहिले, की असे खूप काही जीव उपलब्ध आहेत आत्ता पण या भौतिक जगतामध्ये, जे की झाडं हजारो वर्ष जगलेले आहेत. याचा अर्थ असा, की कदाचित ज्यावेळेस श्री चैतन्य महाप्रभू या पृथ्वीवर अवतरित होते, 1486 मध्ये चैतन्य महाप्रभू आविर्भूत झाले या पृथ्वीवर. त्यावेळेसचे पण काही जीव सध्या उपलब्ध असतील अशा रेडवूड ट्रीजच्या रूपामध्ये वगैरे. पण काही उपयोग आहे त्याचा? काही उपयोग नाही. चैतन्य महाप्रभू नंतर एवढे महान भक्त होऊन गेले, भगवद्धामात गेले, पण हे अजून इथेच आहेत, भौतिक जगतामध्ये अडकलेले आहेत. क्लिअर आहे प्रभूजीच, माताजीच? कोणाचा काही प्रश्न आहे याच्यावर? हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा राजेंद्र पाटील प्रभूजी. येस प्रभूजी. प्रभूजी, आपण आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आपल्याला ह्या सगळ्या ज्या जबाबदाऱ्या मिळालेल्या आहेत सांसारिक, हम्म, त्या करता करता आपण भगवत भक्ती केली पाहिजे. बरोबर. पण कधी कधी असं होतं की त्या जबाबदाऱ्या संपत नाहीत बरोबर. आणि मग कधी कधी शारीरिक अडचणी काही काही अशा असतात, वेदना असतात शारीरिक. तर अशा वेळेला आपण त्यातनं कसा मार्ग काढावा? खूप खूप छान प्रश्न आहे, की आपण भौतिक जगतामध्ये जगत असताना कधी कधी ज्या भौतिक जगातल्या अडचणी असतात, वेदना असतात, शरीरात शारीरिक असो बाकीच्या असो, त्याच्यामध्येच कधी कधी आपण इतके गुंतले जातो, की जो आपला अंतिम जे ध्येय आहे त्याच्यावर आपलं लक्ष कसं केंद्रित करता येईल. तर यासाठी एक उदाहरण देईल प्रभूजी मी तुम्हाला, की आणि मी बऱ्याच वेळेला कोट केलेलं आहे कारण खूप सोपं आहे समजण्यासाठी, की अशा मुलाचं उदाहरण घ्या, जे की शिकण्यासाठी लवकर घर सोडावं लागलेलं आहे. मी माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये आठवतो दिवस, की मी घर सोडलं शिक्षणासाठी अराउंड 15 वर्षाचा असताना, 11वी-12वी साठी. तर 11वी-12वी नंतर इंजिनिअरिंगला पुण्याला ज्यावेळेस राहायला लागलो, तर त्यावेळेस पहिल्यांदा घरापासून दूर राहिलेलं, तर दिवाळीला वगैरे घरी जाण्याची जी ओढ असायची, त्यावेळेला प्रभूजी अतिशयोक्ती नाही, अक्षरशः 9-9.5 तासाचा जो प्रवास असायचा एसटी बसमध्ये, दिवाळीच्या वेळेला पूर्ण बस फुल भरलेल्या असायच्या. रिझर्वेशन मिळायचं नाही, तिकीट काढलं तरी जागा मिळायची नाही. आणि असं 9-9.5 तास प्रवास पण काही-काही वेळेस उभं राहून केलेला आहे. पण कधी त्याच्यामध्ये इनकन्व्हिनियन्स जाणवला नाही, की अरे, आपल्याला सीटच भेटलं नाही. इतके सर्व गर्दीमध्ये उभं राहावं लागत आहे. काय कारण असेल राजेंद्र प्रभूजी इनकन्व्हिनियन्स न वाटण्याचं? कारण जे आपल्याला आपल्याला जे घरचं अट्रॅक्शन आहे किंवा ओढ ओढ आहे, की ओढ आपण आहे ती, हां, पण ही भगवंताबद्दलची तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे. ही भगवंताबद्दलची जी ओढ आहे ती निर्माण व्हायला म्हणजे आपण एक तर शुद्ध भक्त झालं पाहिजे. हां. आणि ते तेवढं खूप कठीण आहे असं माझ्या मते, म्हणजे मला पर्सनली वाटतं. शास्त्रामध्ये 2 प्रकारचे शुद्ध भक्त सांगितलेले आहेत प्रभूजी. एक प्रकारचे शुद्ध भक्त हे जे की तुम्ही सांगत आहात, की ज्यांचं हृदयाचं पूर्ण शुद्धीकरण झालेलं आहे आणि त्यांना भगवंतांची ती पूर्ण ओढ प्राप्त झालेली आहे. जसं की तुकाराम महाराज आणि बाकीचे सर्व साधू संत जे आपल्या संत भूमीमध्ये होऊन गेले. आणि दुसऱ्या प्रकारचे शुद्ध भक्त शास्त्र सांगतं, जे की
त्यांच्या हृदयामध्ये कल्मश आहेत, त्यांच्या हृदयामध्ये अनर्थ आहेत, परंतु त्यांना ऍटलिस्ट गोल अंतिम ध्येय माहिती आहे आणि त्या ध्येयासाठी ते प्रयत्न करत आहेत. जसं की आपण पाहतो लहान बाळ ज्या वेळेस चालायला शिकतं त्यावेळेस ते असं आहे का की लगेच रांगत असताना चालायचा प्रयत्न करत आणि लगेच चालायला लागलं. मध्ये कोणती अवस्था असते त्याच्यामध्ये, रांगण्यामध्ये आणि चालायला लागण्यामध्ये कोणती अवस्था असते? ज्या वेळेस ते बाळ कोणत्या तरी गोष्टीचा म्हणजे सोफा असू द्या, कपाट आधार. असू द्या, कोणत्या तरी गोष्टीचा आधार घेऊन उठण्याचा प्रयत्न करतं, काही पावलं टाकण्याचा प्रयत्न करतं आणि स्वतःच्या पायावर चालण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा पडतं. राईट? आणि असं बऱ्याच वेळा होतं, एका वेळेला होत नाही. कधी लागतं वगैरे पण. पण एक गोष्ट ते बाळ करत राहतं की खाली पडलं, लागलं, रडलं तरी पुन्हा थोडंसं बरं वाटल्यानंतर उठण्याचा प्रयत्न करणं, दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा आधार करण्याचा प्रयत्न करणं आणि एक एक पाऊल टाकायचा प्रयत्न करणं. आणि एक वेळ अशी येते की ते स्वतःच्या जोरावर चालू शकतं बिना कोणत्या गोष्टीचा आधार घेता. त्याच प्रकारे भक्ती पण एक अशी गोष्ट आहे प्रभूजी, जर आपल्याला ते अंतिम ध्येय क्लिअर असेल, कदाचित मायेच्या प्रभावामुळे दिन प्रतिदिन दिवसांमध्ये आपल्याला कधी दांडू भेटत आहेत की माहिती एक गोष्ट चुकीची, पण समहाऊ आपल्या आधीच्या अनर्थांमुळे पुन्हा मायेचं आपल्याला दांडू भेटतंय. पण त्याच्यातून जर आपण धडा शिकत राहिलो, भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या सानिध्यात राहिलो, त्यांच्याकडून ऐकत राहिलो, भक्तीचं ज्ञान घेत राहिलो आणि साधना भक्तीचा मार्गाचं पालन करत राहिलो, जसं विशेषतः भगवंतांच्या नामाचा जप करणं. तर शास्त्र सांगतं की ज्या प्रकारे एका बाळाला, जे हेल्दी बाळ आहे, त्याला चालायला लागणं हे स्वाभाविक अवस्था आहे. कोणीही त्याला थांबवू शकत नाही. 10दा पडेल पण हळू-हळू चालायला निश्चित शिकेल. त्याच्यामध्ये काही हे नाहीये, संशय नाहीये. त्याच प्रकारे आपण भक्ती मार्गाचं जर पालन केलं साधना भक्तीच्या, हे आत्ता सांगितलेल्याप्रमाणे की भगवंतांचं नामजप करणं, भगवंतांच्या भक्तांकडून भगवंतांबद्दल ऐकणं, शास्त्रांचं अध्ययन करणं, ही जर प्रोसेस आपण फॉलो करत आहोत, तर निश्चितच आपल्याला चालायला पूर्णतः जमेल. हे शास्त्र आपल्याला सांगत आहे. तर अशा भक्तांना जे की स्ट्रगलिंग प्युअर डिव्होटी ज्याला आपण म्हणतो, की जे पडत आहेत चालताना, परंतु चालायचं सोडत नाहीयेत ते, कितीदाही पडले तरी पण. तर आपण जर अशा प्रकारे साधना मार्गाचं पालन करत राहिलो, तर शास्त्र सांगतं, की निश्चित श्रील प्रभुपादजी सांगतात, या एका जन्मामध्ये पण आपण परिपूर्णता प्राप्त करू शकतो. तर काही हरकत नाही. या वेळेसाठी आपल्याला वाट नाही पाहायची, की पूर्णतः हृदयाचं शुद्धीकरण कधी होईल. आपल्याला वाट पाहायची, की आज मी माझी साधना व्यवस्थित केली आहे का? आज मी माझा जप व्यवस्थित केलाय का? आज मी शास्त्राचा अभ्यास केलाय का? कमीत कमी अर्धा तास तरी भगवद्गीता किंवा श्रीमद भागवत वाचलं आहे का? याची आपल्याला काळजी करायची आणि बाकीचे जे शुद्ध भक्त आहेत, श्रील प्रभुपाद जे आहेत, आचार्य परंपरा आहे, ती त्यांची काळजी की कशा प्रकारे आपलं शुद्धीकरण व्हावं प्रभूजी. ठीक आहे? हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी, खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. तर आपण आपल्या साधना भक्ताचं काम आहे की साधना मार्गाचं पालन परिपूर्णरित्या व्यवस्थित प्रकारे करावं आणि अवघड नाहीये. भगवंतांचं नामजप करणं, भगवंतांबद्दल ऐकणं, शास्त्राचं अध्ययन करणं, भगवंतांच्या भक्तांसोबत त्यांच्या सानिध्यामध्ये राहणं, कॉन्टॅक्टमध्ये राहणं, यांनी निश्चित आपण पण शुद्ध भक्तीला प्राप्त करू शकू. आणि त्याची कितीतरी उदाहरणं शास्त्रामध्ये उपलब्ध आहेत. जसं की आपण ध्रुव महाराजांचं उदाहरण पाहिलं. त्यांना शक्य आहे, आपल्याला पण निश्चित शक्य होईल. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे, काही टीका टिप्पणी? हरे कृष्ण. संजना माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. येस माताजी. प्रभूजी, माझा प्रश्न राजेंद्र प्रभूजीचा रिलेटेड आहे, पण थोडा वेगळा आहे. की प्रभूजी, आपण किती पण ठरवलं की असं भौतिक गोष्टींमध्ये आपण नाही फसायचं, तरी पण आपलं मन प्रत्येक गोष्टींमध्ये असं अडकत जातं. कधी हे आता माझ्या बरोबर काल प्रभूजी झालं की मी ऑलरेडी लास्ट वीक मध्ये शॉपिंग करून आले आणि काल परत माझं मन झालं आणि मी परत गेले. ते मला करायचं नव्हतं. मग शेवटी मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की तुम्ही आता नेक्स्ट टाइम मी असं बोलले तर तुम्ही मला अडकवा. बोला म्हणजे अडवा, असं की नको करू असं काही. तर मग प्रभूजी आपलं मन सारखं सारखं त्या गोष्टी म्हणजे अडकत जातं. तर आपण काय काय करून मनाला असं समजावं? मी जे आता म्हटले ना माधुरी, त्याच्याबद्दल एक खूप छान श्लोक येतो भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये.
कृष्ण 59व्या श्लोकामध्ये सांगतात. तर आपण एकदा हा श्लोक म्हणू सगळे. कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. विषया विनिवर्तन्ते विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य रसवर्ज रसोऽप्यस्य रसवर्जरसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. परं दृष्ट्वा निवर्तते. निवर्तते. तर या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की एखादा जो बद्ध जीव आहे तो इंद्रियांच्या आसक्तीमुळे बद्ध अवस्थेमध्ये असेल तर इंद्रिय तृप्तीबद्दल जी ओढ आहे ती निश्चितच राहते. परंतु ही जर इंद्रिय तृप्तीसाठीची जी ओढ आहे ती जर आपल्याला त्याच्यापासून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला हायर टेस्ट, श्रेष्ठ चव आपल्याला घ्यावी लागेल, ती म्हणजे आध्यात्मिक जीवनाची. त्यासाठी नेहमी उदाहरण देतो मी की समजा एखादा लहान मुलगा आहे, त्याला रस्त्यावरचं कोणते पदार्थ आवडतात आणि आता पावसाळ्याच्या दिवसात आपण पाहतो की बाहेरचं काही खाणं म्हणजे आजाराला आमंत्रण देणं आहे, कारण पाणी अशुद्ध असतं, इन्फेक्शन होऊ शकतं. तर आपल्याला जर ह्या लहान मुलाला, ज्याला की बाहेरचं स्ट्रीट फूड जे म्हणतो ते जर खाण्यापासून थांबवायचे, तर काय सोपा उपाय माताजी, संजना माताजी, तुमच्या मते सोपा उपाय काय आहे? प्रभूजी मला असं वाटतं की आपण त्याला समजवायला पाहिजे. मला वाटतं की समजून सांगून लगेच समजेल तो? नाही ऐकणार, लहान आहे तर नाही ऐकणार. खूप खूप सोपी गोष्ट आहे की त्याला जी गोष्ट आवडती ती तुम्ही घरी बनवा आणि खूप चांगल्या प्रकारची करून खाऊ घाला बाहेर नेण्याच्या अगोदर. आणि जर पोट भरलेलं असेल तर बाहेर तुम्ही नेल्यानंतर कोणती गोष्ट दिसू द्या, त्याचं मन त्याच्याकडे आकर्षित होणार नाही माताजी, कारण पोट हे व्यवस्थित भरलेलं आहे. तर शास्त्र पण तेच सांगतं की एका बद्ध जीवाचं जे इंद्रिय तृप्तीकडे, उपभोगाकडे जे आकर्षण आहे, याचा अर्थ आध्यात्मिक दृष्ट्या आत्मा जो आहे त्याला व्यवस्थित खाऊ पिऊ घातलेला नाहीये. तर आध्यात्मिक दृष्ट्या जर आपण स्वतःला व्यवस्थित खाऊ पिऊ घातलं, आपलं जर भरण पोषण व्यवस्थित केलं, तर बाहेरचे जे क्षुल्लक स्तरावर, निम्न स्तरावर जे इंद्रिय तृप्तीचे भोग आहेत त्याच्याकडे मन स्वाभाविकतः आकर्षण हळूहळू कमी होईल. जर आपण आध्यात्मिक अनुभवामध्ये, साधना भक्तीमध्ये आपलं मन जर गुंतवलं, शास्त्रामध्ये म्हणा, भगवंतांबद्दल जाणून घेण्यामध्ये म्हणा, तर ऑटोमॅटिकली ह्या श्लोकावरून आपल्याला भगवंत स्वतः सांगत आहेत की ज्या निम्न स्तरावरच्या ज्या आपल्या टेस्ट, ज्या आपल्या रुची आहेत त्या कमी होतील जर आपण भगवंतांच्या भक्तीमध्ये स्वतःला जोडलं आणि ती चव प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. दुसरं एक सिमिलर उदाहरण आपण बघतो की ज्यावेळेस एक लहान मूल कधी डॉक्टरकडे घेऊन जातो, की कुणाला लहान मुलांना आता शहरामध्ये तर ते दिसणार नाही, परंतु पहिल्या काळामध्ये अंगणातली माती खाणं किंवा पाटीची पेन्सिल खाण्याचा प्रयत्न करणं. तर अशा मुलाला जर डॉक्टरकडे घेऊन गेलं तर डॉक्टर सांगतात की विशिष्ट प्रकारच्या न्यूट्रिएंट्सची कमी आहे, कॅल्शियम वगैरे, आणि काही औषधं प्रिस्क्राईब करतात जेणेकरून ती शरीरातली कॅल्शियमची कमी जर भरून गेली तर ते बाळ स्वाभाविकतः अशा माती वगैरे खाण्याकडे अट्रॅक्ट होणार नाही, आकर्षित होणार नाही. त्याच प्रकारे आपलं जे इंद्रिय तृप्तीकडे ओढ आहे याचा अर्थ आपल्यामध्ये पण काही स्पिरिच्युअल न्यूट्रिएंट डिफिशियन्सी आहे. तर डिफिशियन्सी म्हणजे कमतरता. ती कमतरता जर आपण आध्यात्मिक गोष्टींमध्ये स्वतःला व्यवस्थित जोडून जर स्वतःला व्यवस्थित भरण पोषण केलं, निश्चितच निम्न स्तराचे जे आकर्षण आहे त्याच्याकडे सेपरेटली काही जास्त काळजी घ्यायची गरज नाही, ते आपोआप कमी होतील माताजी. ठीक आहे. हो कोणतं प्रभू, खूप खूप धन्यवाद. उदाहरण जर द्यायचं झालं, ध्रुव महाराजांचंच उदाहरण घ्या की एवढं त्यांना श्रेष्ठ राज्याबद्दल आकर्षण होतं, त्यांनी 6 महिने कठोर तपस्या केली, पण शेवटी त्यांना ज्यावेळेस ती रुची प्राप्त झाली भगवंतांचं दर्शन प्राप्त करून, त्यावेळेस ते म्हणाले की त्यांचं साक्षात्कार होता की हे प्रभू, मी काचेच्या तुटलेल्या तुकड्यांकरता शोधत होतो, परंतु आता जो मला मिळालेला आहे तो हिरा आहे. तर अशा प्रकारे ते त्यांचं रिअलायझेशन, तो त्यांचा साक्षात्कार होता
की आपल्याला पण तो वेळ तेवढा देणं आवश्यक आहे, की व्यवस्थित मी माझ्या शरीराला तर आपण रोज व्यवस्थित खात पित आहोत, त्याला व्यवस्थित व्यायाम करत आहोत, त्याला व्यवस्थित काळजी घेत आहोत. पण तेवढीच आपण काळजी केवळ शरीराचीच नाही तर आत्म्याची पण घ्यायला पाहिजे. आध्यात्मिक जीवनामध्ये साधना भक्तीचा मार्ग पालन करू. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज? पटत आहे आपल्याला हे भागवत जे सांगत आहे ते, भगवद्गीता जे सांगत आहे ते, कशा प्रकारे भौतिक जगातली सुख ही कधीही व्यक्तीला पूर्णपणे संतुष्ट करू शकणार नाहीत. आणि खूप सोपं आहे, हे जर संतुष्ट करू शकत असले तर जगातले जे पूर्ण श्रीमंत, सर्वात श्रीमंत जे व्यक्ती आहेत, इलन मस्क असू, ते अमेझॉनचे प्रमुख असू, जेफ बेझोस, किंवा मायक्रोसॉफ्टचे आधीचे प्रमुख असू बिल क्लिंटन, हे सर्व सगळ्यात आनंदी लोक असले पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये. आणि त्यांना कोणत्याही गोष्टीची आध्यात्मिक परिपूर्णतेसाठी कमी नसली पाहिजे. पण नाहीये तसं. आपण बघतो की त्यांच्या पण जीवनामध्ये गोंधळ सुरूच आहे, कारण ते पूर्ण त्या भगवंतांच्या शुद्ध भक्तीच्या स्तराला प्राप्त नाहीयेत अजून. विश्वजित चव्हाण प्रभू, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडोत प्रभूजी. प्रभूजी, असा एक प्रश्न आहे माझा की म्हणजे माझे वडील जे आहेत ते वर्षानुवर्ष पण देवाऱ्यामध्ये वेगवेगळ्या देवी देवतांचे फोटो ठेवतो. हा. तर मी आता जेव्हापासून भक्ती चालू केली तेव्हा मी तो इस्कॉनचा जो कृष्ण आणि राधाचा फोटो आहे तो त्या देवाऱ्यात ठेवलेला आहे सगळ्या देवी देवतांबरोबर. बरोबर. तर ते असं बाकीच्या देवी देवतांसोबत तो फोटो ठेवणं योग्य आहे का? मला असं कधी कधी वाटतं की माझ्या दुसऱ्या रूम मध्ये एक छोटा देवारा आहे, त्याच्यामध्ये तो वेगळा ठेवावा आणि मग त्याला फुलं व्हावी, प्रसाद वगैरे दाखवावा. तर ते कसं करावे? खूप खूप छान प्रश्न आहे आणि प्रॅक्टिकल प्रश्न आहे. तर सगळ्यात एक गोष्ट विश्वजित प्रभू लक्षात घ्या, की आपण आपली भक्ती करताना खूप जिम्मेदारीने करणं आवश्यक आहे, की तुम्ही केवळ तुमची भक्ती करत नाहीत आहात, तुमच्या वागण्याला तुमचे आई वडील, घरातले कुटुंब सदस्य पण ऑब्झर्व करत आहेत. तर जर तुम्हाला वाटत असेल की राधा कृष्णांचा फोटो वेगळ्या देवाऱ्यात ठेवल्याने त्यांना असं वाटू शकतं की बघा, हा इस्कॉनचं शिकवण फॉलो करायला लागला आणि स्वतःचं वेगळं वेगळं करायला लागला, तर नका ठेवू, तुम्ही त्यांच्या देवाऱ्यात राहू द्या. परंतु ज्या वेळेस तुम्ही भगवंतांना, राधाकृष्णांना भोग अर्पण करत आहात किंवा उदबत्ती किंवा दिवा अर्पण करत आहात, राधाकृष्णांना तो दिवा अर्पण केल्यानंतर, उदबत्ती अर्पण केल्यानंतर भगवंतांच्या भक्तांच्या रूपामध्ये, सेवकांच्या रूपामध्ये जर बाकीच्या देवी देवतांना तुम्ही ते अर्पण केलं, ती ऑफरिंग, तो प्रसाद, तर ते कितीतरी आनंदी होतील. असं सांगितलं जातं. आता पण कितीतरी आपण भारतामध्ये उदाहरणं पाहतो. जर तुम्ही जगन्नाथपुरीला गेला तर जगन्नाथपुरीला जगन्नाथ मंदिराच्या आवारामध्ये विमला देवींचं, म्हणजे दुर्गा देवींचं, ज्या की शिवजींच्या अर्धांगिनी आहे, त्यांचं मंदिर आहे. आणि रोज जगन्नाथजींचा महाप्रसाद सर्वात अगोदर विमला देवींना अर्पण केला जातो. तर अशा प्रकारे भगवंतांच्या भक्तांच्या रूपामध्ये जर तुम्ही त्यांना आदर सत्कार प्रदान केला तर कितीतरी आनंदी होतील, की खऱ्या प्रकारे तुम्ही त्यांना मान सन्मान देत आहात, कोणत्या भौतिक कारणासाठी त्यांचं उपासना करत नाही आहात. की जसं की एखादा व्यक्ती कोणत्या भौतिक मटेरियल ट्रान्झॅक्शनसाठी, मी जर तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला म्हटलो कसे आहेत विश्वजित प्रभूजी, काय आहे, खूप छान आहे, तुम्हाला छान वाटेल. पण मी थोड्या वेळानंतर तुम्हाला म्हटलो, प्रभूजी मला तुम्ही 500 रुपये किंवा 1000 रुपये द्याल का? तर सुरुवातीला कदाचित चांगल्या संबंधांमुळे द्याल, पण प्रत्येक वेळेस जर मी आल्यानंतर तीच गोष्ट मागत राहिलो आणि त्याच्या अगोदर तुम्हाला म्हणत राहिलो, कसे आहात विश्वजित प्रभूजी, तुम्ही छान आहात ना, तुम्हाला लगेच कळेल की अरे, हा व्यक्ती काहीतरी स्वतःच्या कामाचं मागण्यासाठी आलेला आहे. त्याच प्रकारे देवी देवता पण ज्यावेळेस कोणी भौतिक इच्छा घेऊन त्यांच्याकडे जातं, त्यांची पण भावना हीच राहते. परंतु भगवंतांचा भक्त ज्यावेळेस भगवंतांच्या भक्ताच्या रूपामध्ये त्यांना आदर सत्कार प्रदान करतात, त्यावेळेस खऱ्या रीतीने ते आनंदी होतात की हा व्यक्ती कोणत्या भौतिक कामासाठी माझ्याकडे आलेला नाहीये, तर भगवत भक्तीमध्ये मला आदर सत्कार अर्पण करत आहे. आणि ते कितीतरी खऱ्या रीतीने आपण त्यांना जर प्रसन्न करायचंय तर भगवंतांच्या संबंधामध्ये त्यांना आपण आदर सत्कार अर्पण करू शकतो प्रभूजी. ठीक आहे. तर अच्छा. बिलकुल काही
गडबड नाहीये त्याच्यामध्ये. तुम्ही राधाकृष्णांना अर्पण करा, त्याच्यानंतर त्यांचा प्रसाद बाकीच्या देवी देवतांना अर्पण करा, काही हरकत नाही त्याच्यामध्ये. फक्त ही काळजी घ्या की आपल्या कोणत्या वागण्याने घरच्यांचं इम्प्रेशन असं बनू नये की हरे कृष्णाचे लोक हे स्वतःच करत राहतात, बाकीचं कुणालाच मानत नाही. ते बरोबर नाहीये. आपण पण देवी देवतांना मानतो, परंतु भगवंतांच्या भक्ताच्या रूपामध्ये आणि त्या अच्छा. ह्याच्यामध्ये, ना की कोणत्या भौतिक उपभोगासाठी. ठीक आहे प्रभूजी. ठीक आहे प्रभूजी. हो, हरे कृष्ण, हरे धन्यवाद कृष्ण. प्रभू. धन्यवाद. तर खूप खूप धन्यवाद. अजून कोणत्या भक्तांचे काही प्रश्न नसतील तर आपण आज कन्क्लूड करू. आणि मी उद्या ऑफिसच्या कामासाठी कुआलालंपूरला जात आहे एका आठवड्यासाठी. तर रतिरूपा माताजी, मी तुम्हाला मंगळवारी शेड्यूल प्रमाणे कळवतो की कधी आपला प्रोग्राम होईल. ओके ठीक ओके. आहे. हरे कृष्ण. वंशः कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे धन्यवाद. कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. सादर हरे प्रणाम. कृष्ण धन्यवाद. प्रभूजी, कृष्ण. धन्यवाद. धन्यवाद. हरे कृष्ण. प्रणाम.